नमस्कार. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक भिकारी अगदी विपन्न अवस्थेत फाटके कपडे घालून, जे भिकारी फाटके कपडे घालूनच असतो, असा भीक मागत बसलेला असतो. आणि मग त्याच्याजवळ एक माणूस जातो आणि म्हणतो की अरे तू समज लॉटरीचा तिकीट तुला लागलं तर, एक मोठी लॉटरी तू जिंकली तर 5-25 लाखाची. भिकारी हसतो, म्हणतो आम्हाला कुठे लॉटरी लागणार साहेब, भिकेत 5-25 रुपये मिळाले तर नशीब, 5-25 लाखाच्या लॉटरीचं काय घेऊन बसलात तुम्ही. नाही पण समज ना की तू लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि तुला लॉटरी लागली. ते म्हणला किती छान होईल ना, मला लॉटरी लागली तर बरं होईल म्हणला. मग काय करशील माहिती, लॉटरीचं तिकीट लागल्यावर तुला 25 लाख मिळाल्यावर तू काय करशील. भिकारी म्हणला साहेब सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी कार विकत घेईन. ते म्हणले कार, अरे वा, कार का विकत घेशील. तर मला हे काय झालंय की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भीक मागता मागता खूप त्रास होतो, लांब लांब चालत चालत जावं लागतं. कार असली की बरं राहील ना म्हणला. आता सकाळी राम मंदिराच्या समोरची मागायची, दुपारी हनुमान मंदिरासमोर मागायची, संध्याकाळी शनी मंदिरासमोर मागायची, आणि हा प्रवास आहे ना तो फार सोपा होईल म्हणला माझा. मग मी कारमध्ये बसून भीक मागत जाईन. हसू आलंय असं की भिकाऱ्याला 25 लाख मिळाले आणि कार घ्यायची स्वप्न बघितली, तर कारमध्ये बसून काय करायचं तर भीकच मागायची असते. संकल्पात सुद्धा मोठेपणा नाही हो. कल्पनेत तरी भव्य दिव्यता हवी ना. अजिबात अशा लोकांच्या कल्पनेत सुद्धा भव्य दिव्यता नसते. कारण आयुष्यात असंच केलेलं असतं, असंच काय थोडक्यात भागवलेलं असतं. त्यामुळे ही अशी कद्रू विचाराची माणसं ना काही मोठं बघत नाहीत. म्हणजे काय आपल्या आयुष्यात काय मोठं होईल तर गाडी येईल आणि गाडी घेऊन भीक मागू. अरे क्या बात है यार, असं कुठं असतं का. तर ते गोष्टी यासाठी सांगितली की काहीतरी वेगळं तुम्हाला सांगता यावं. मला जो मूळ मुद्दा बोलायचा आहे तो असा आहे की अजित पवार फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वबळ आणि स्वतःची ताकद यावर प्रचंड मोठं खल होऊ लागलाय. शरद पवार तर महाराष्ट्राचा भिजलेला सह्याद्री आता लवकरच 85व्या वर्षाचा होतो आहे. म्हणजे पवारांचं वय आता 85 वर्ष होत आहे. आणि वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार आपल्या पक्षाची पुन्हा एकदा उभारणी करतात. अशा वेळी या उभारणी करणाऱ्या पक्षासाठी त्यांच्या नातवाने संकल्प केलाय. संकल्प काय आहे, साहेबांचं वय आता 85 वर्ष होत आहे आणि या 85व्या वर्षी आपण साहेबांना विधानसभेच्या 25 जागा जिंकून देऊन, म्हणजे 85 आमदार, माफ करा 85 आमदार जिंकून देऊन आपण त्यांना ती गिफ्ट करूया. आहे ना संकल्पातली कृपणता. कोणी त्यांच्या नातवाला सांगणं आवश्यक आहे की बाबा विधानसभेमध्ये स्वबळावर सत्ता खेचून आणण्यासाठी ज्या आमदारांच्या संख्येची आवश्यकता असते ती आहे 145. म्हणजे 288 आमदार आहेत. 145 मिळाले तर स्वतःची सत्ता स्थापन करता येते. अशी सत्ता स्थापन करता येण्यासाठी तेवढे आमदार निवडून आणणं आवश्यक आहे. पण तुम्ही 145 सोडून देऊन 85 वर भागवायचं बघताय. कसं तुमची सत्ता येणार आहे. मला प्रश्न पडला, हे असं का बोलत असतील 85. त्याचं कारण आहे, आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या बघता यांना स्वतःची संख्या 3 आकडी आणता येणं शक्य दिसत नाही. स्थापना झाल्यापासून आजपर्यंत बघा 3 आकडी संख्या गाठता आलेली नाही. माझ्याशी वाद घालताना अनेक जण मला विचारतात की सांगा बरं कुणात हिंमत आहे 3 आकडी आणण्याची. 2014 मध्ये 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाचे 3 आकडी आमदार निवडून आणून दाखवलेले आहेत. दाखवलेत ना. आता काय होईल बघा, हे काय होईल बघा असल्या कमेंट करणाऱ्यांनी 2 वेळेला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाचे पहिल्यांदा तर सर्वाधिक आले होते स्वतःच्या ताकदीवर लढून,
जी काही ती 125 वगैरे संख्या होती ना, ती स्वतःच्या ताकदीवरची होती. पुन्हा 105 झाली, ती शिवसेनेसोबत जाऊन झाली. 105 काय, 115-20 काय, हे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की एका पक्षाचे 3 आकडी आमदार 100च्या पुढे जाणारी संख्या निवडून येऊ शकते. मग जे कालच्या पोराला जमलं, त्या टरबुजाला जमलं, त्या बामणाला जमलं, दुखणं इथं आहे. हा, खरं दुखणं इथं आहे. म्हणजे आमच्या जाणत्या राजाला जमलं नाही आणि त्या बामणाला जमलं, आता आम्ही त्याला जागा दाखवून देऊ, हे इथं खरं दुखणं आहे. देवेंद्र फडणवीसांनी 2 वेळेला दाखवून दिलंय की 3 आकडी संख्या येऊ शकते. मग पवारांना एकदा दाखवायला काय हरकत आहे? एकदा दाखवायला काय हरकत आहे? काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची मुळातच वृत्ती काय हे लक्षात घ्या. हे का असं म्हणत नाहीत आम्ही 100च्या पुढे जाऊ, का म्हणत नाहीत आम्ही बहुमत मिळवू, का म्हणत नाहीत? त्याचं कारण आहे, यांना स्वतःच्या ताकदीवर राज्यात निवडणूकच लढवता येत नाही. ते एक संस्कृत सुभाषित आहे बघा, दंते इनम शिला भक्षी निर्जीवो बहुभाषका. म्हणजे दात नाहीत पण खडे रगडतो, शिळा रगडतो. निर्जीव आहे पण बहुभाषका, खूप बडबड करत असतो. आणि ते काय, परपादेन गच्छन्ति, म्हणजे दुसऱ्याच्या पायाशिवाय जाता येत नाही. पाय आहे, चरणात आहे, पण दुसऱ्याच्या पायाशिवाय जात नाही. याला काय म्हणतात? याला म्हणतात चप्पल. दात नाही चपलेला, पण खडे रगडतच जावं लागतं. चप्पलला बोलता येत नाही, निर्जीव आहे, पण कर 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 आवाज करत जाते, चपलेचा आवाज होतो. बहुभाषका. आणि जनते इनम शिलाभक्षी, दात नाहीत पण शिला भक्षता येतो. तसं हे झालंय या पक्षाचं. दुसऱ्याची सोबत घेतल्याशिवाय यांना चालताच येत नाही, हे काहीच करू शकत नाहीत. हे एक. आणि नंबर 2, गेमाडपंथी आहेत. गेमाडपंथी, मी हेमाडपंथी म्हणत नाही, गेमाडपंथी आहे. दुसऱ्याचा खेळ मोडण्याची कला अवगत आहे. म्हणजे तुझा खेळ कसा होतो मी बघतोच असं म्हणण्याची कला अवगत आहे. भाजपा सत्तेवर येते कशी मी बघतो असं म्हणून भाजपला सत्तेपासून लांब ठेवता येतं. काँग्रेस आमच्याशिवाय सत्तेवर कशी येतो ते बघतो असं म्हणून काँग्रेसला आपल्याशिवाय सत्तेवर जाणं नाही हे बघता येतं. तुम्ही सत्तेवर टिकताच कसे बघतो म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार पाडता येतं. हे सगळं करता येतं. मी मागे सांगितलं होतं ना की डावात घेणे तर गोट्या उचल. आपल्याकडे व्रात्य पोर असतात ना गल्लीमध्ये खेळणारी, अशा पोरांचा ग्रुप गोट्या खेळत असतो आणि या गोट्या खेळणाऱ्या पोरांच्या मध्ये एक धटिंगण येतो आणि धटिंगण म्हणतो, अरे मला घेता काय डावात? ते म्हणतो, नाही तू खोटं खेळतो, हे खेळतो, चिडतो, काहीतरी करतो, आम्ही नाही घेणार तुला. आणि मग हा धटिंगण आपल्या ताकदीच्या जोरावर पोरांना म्हणतो, एक तर मला डावात घ्या, नाही तर गोट्या उचला, खेळवू देणार नाही. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याकडून राजकारणामध्ये होतोय. म्हणून हे सगळं घडतंय, लक्षात ठेवा. म्हणून यांची स्वप्नातली कल्पना सुद्धा अशीच आहे. आम्ही किती आणू? 85 आणू. अरे किमान संकल्पात तरी दारिद्र्य नको, संकल्पात तरी स्वबळ नको. तिकडे बघा ते प्रकाश आंबेडकर अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त होत आहे, पण माझ्या बहुमताच्या जोरावर मी सत्ता आणीन म्हणत राहतात. आपली एक विश असते, विल असते, ते माहिती आहे ना तुम्हाला, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ते जे असतं ना ते तुमच्या मनाच्या शक्तीला वाढवत असतं. आपण या शक्तीला वाढवणारच नसू, 85वर अडकून राहणार असू. म्हणजे कल्पना सुद्धा किती 85च्या. तर हे असंच होणार आहे. आपल्या सगळ्यात मोठ्या गोष्टी लक्षात येतात नातू साहेब की आपण आपल्या कल्पना दारिद्र्यामुळं ती 100 पारचा आकडा सुद्धा बोलायला तयार नाही आहेत. हेच मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. नमस्कार.